हिंगोली 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र औंढा नागनाथ, 3.5 शक्तिपीठांपैकी एक माहूरगडाच्या रेणुकादेवीचं मंदिर, भागवत धर्माची पताका अटकेपार नेणारे संत शिरोमणी नामदेव महाराजांचं नरशी नामदेव हे जन्मगाव हिंगोलीतलंच. निजामाची जुलमी राजवट मराठवाड्यातून हद्दपार करण्यासाठी निधड्या छातीवर गोळ्या झेलून प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद बहिर्जी शिंदेंचा हा जिल्हा. हळदीसाठी हिंगोली फेमस आहे. 1 मे 1999 रोजी परभणीचं विभाजन करून हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. मात्र त्यामुळे समस्या काही सुटल्या नाहीत. मागासलेला जिल्हा ही ओळख हिंगोलीला पुसता आलेली नाही. दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा अभाव आहे. बेरोजगारी, स्थलांतर, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या अशा एक ना अनेक समस्या. हिंगोलीला स्वतंत्र जिल्हा मध्यवर्ती बँकही नाही. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतूनच कारभार पाहिला जातो. माहूरगड, औंढा नागनाथ, नरशी नामदेवच्या विकासाची आश्वासनं दिली गेली, मात्र ती पाळण्यात आली नाहीत. 1977 मध्ये हिंगोली हा नवा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. हिंगोलीतील 3, नांदेडमधील 2 आणि यवतमाळमधील 1 विधानसभा मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. 2009 मध्ये शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील यांचा 73,000 मतांनी पराभव केला. 2014 मध्ये देशात मोदीलाट असतानाही काँग्रेसचे राजीव सातव खासदार झाले. त्यांनी शिवसेनेच्या वानखेडेंना केवळ 1,500 मतांनी हरवलं. 2019 मध्ये काँग्रेसनं माजी खासदार सुभाष वानखेडेंना उमेदवारी दिली. मात्र शिवसेनेच्या हेमंत पाटलांनी त्यांचा 2.25 लाख मतांनी धुव्वा उडवला. विधानसभेचा विचार केला तर सध्या भाजपचे 3, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 आमदार आहे. शिवसेनेत फूट पडली तेव्हा खासदार हेमंत पाटील शिवसेना शिंदे गटात गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंगोलीतून विद्यमान खासदार हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीरही केली. मात्र भाजपनं त्यांच्या नावाला कडाडून विरोध केला. भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांना जाहीर केलेला उमेदवार बदलावा लागला. हेमंत पाटलांची उमेदवारी कापून बाबूराव पाटील कोहळीकर यांना मैदानात उतरवण्यात आलं. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटानं हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिली आहे. एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील मुलांना ही लोकसभेची उमेदवारी असं दुसऱ्या कुठल्याच पक्षात घडत नाही. शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब यांनीच ही जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. तुम्ही पाहायला गेले असेल, तुम्ही आता रनिंगचेच खासदार होते. काय दैना आहे किंवा यांना तिकीट जाहीर करून जर वापस घेत असतील तर काय दैना आहे मला माहित आहे. आज हे सगळं सत्ताधारीचे असले तरी 2 मागे पोलिसच्या गाड्या, पुढे गाडी असं ठेवून फिरणारे माणसं हे काय ग्राउंडवर आहेत का? कोहळीकर आणि आष्टीकर या दोघा शिवसैनिकांना 3ऱ्या शिवसैनिकांना आव्हान दिलंय. बीडी चव्हाण हे ठाकरे गटाचे माजी शिवसैनिक आता वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेला उभे आहेत. त्यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं सत्ताधारी महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. भाजपच्या दबावामुळे विद्यमान खासदाराचा पत्ता कट करण्याची नामुष्की शिवसेना शिंदे गटावर आली. एवढं करूनही भाजपच्या बंडखोराचं आव्हान या मतदारसंघात कायम आहे. त्यामुळेच हिंगोलीची निवडणूक आता अधिकच रंगतदार झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली.